सर्वांना नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 6 ते 10 ही कलमे पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 ही कलमं पाहिलेली आहेत। तर 6व्या नंबरचं कलम आहे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे। सर्व जिल्हा परिषदेमध्ये शाळांमध्ये शिक्षक भरतीची कारवाई वेगाने करण्यात येणार आहे। अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन करण्यात येणार आहे। संस्थांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध जागाबाबत टप्प्याटप्प्याने शिक्षक भरण्याची कारवाई करण्यात येईल। शिक्षक भरती अनुषंगाने पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या पदाची पदोन्नती कारवाई पण लवकर करण्यात येणार आहे। 7 नंबरचे कलम आहे शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षणबाह्य कामे कमी करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे, अडीअडचणींचे निराकरण करून अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देणे, शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त आवश्यक शैक्षणिक कामे कमी करणे। शिक्षक हा शिक्षण प्रणालीमधील प्रमुख कणा आहे आणि अध्यापनाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी राष्ट्रीय जनगणना आणि निवडणूक या व्यतिरिक्त कुठलेही काम न देणे। तर अशा पद्धतीने अशैक्षणिक व शाळाबाह्य कमी करण्यासाठी एक समिती गठन करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे। शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे, विद्यार्थी, शिक्षक, पालक या त्रिस्तरीवर समन्वय ठेवून गावातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करण्यात येईल। शाळेंचा सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थापन समितीचा उपयोग करून घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्याच्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था, शिक्षण तज्ज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक मुद्द्यांचा उपयोग करून घेणे, पालकांच्या शिक्षणविषयक संकल्पना, त्यांचे शालेय कामकाजातील योगदान, सहभाग, विद्यार्थी याबाबत सकारात्मक विचार करणे, राज्याच्या शैक्षणिक धोरणात प्रयोगशील शिक्षकांचे, शिक्षण तज्ज्ञ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या सकारात्मक बाबीचा समावेश करून घेणे, नाविन्यपूर्ण व गुणवत्तात्मक कार्य करणारे जे शिक्षक आहेत, सेवाभावी संस्था आहेत, शाळा व्यवस्थापन समित्या आहेत, शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक, पालक आणि संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार आहेत। त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती जी उत्कृष्ट काम करेल तिचा पण शिक्षण विभागामार्फत सन्मान करण्यात येणार आहे। उत्कृष्ट काम करणारे जी क्षेत्रीय अधिकारी आहेत, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी या सर्वांचा पण या मध्ये सन्मान करण्यात येणार आहे। या अभियानामध्ये अधिकारी शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचं काम करण्यात येणार आहे, त्यांना गौरव करून। विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबवणे, विद्यार्थ्याचे दैनंदिन आरोग्य उत्तम असावे, वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे, प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड बनवणे, ट्रॅकिंग आणि फॉलोअप घेणे, आरोग्यासह पोषणविषयक काळजी महत्त्वपूर्ण आहे। अंगणवाडी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवणे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 व्हिडिओमध्ये शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा काय आहे ते आपण पाहिलं आणि या पद्धतीनंच आपल्या शिक्षण विभागामध्ये काम होणार आहे आणि शिक्षणाची प्रगती साधली जाणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।